नमस्कार. DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपल्याला मस्त अशी कुरकुरीत रेसिपी पाहायची आहे. आपल्या रेसिपीचं नाव आहे कोबीच्या वड्या. आपण आळूच्या पानाच्या वड्या खाल्ल्यात, कोथिंबीरीच्या खाल्ल्यात. आता मी कोबीच्या वड्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. कोबीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी मी हा असा जाड जाड चिरून घेतलाय, त्याला मी बारीक करणार आहे. त्यानंतर लसूण, मिरची, हे आहे पांढरे तीळ, हळदी पावडर आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदा मी मिरची आणि लसूण बारीक कुटून घेणार आहे. मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवायचा आपल्याला. मिक्सरमध्ये पण बारीक होऊ शकतो, पण मी मिक्सरला बारीक नाही करणार आहे, मी ठेचून घेणार आहे ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये. हे पहा, मिरची आणि लसूण कुटून झालेलं आहे. आता मी कोबी बारीक करून घेणार आहे. मी ह्याच्यामध्ये कोबी बारीक करून घेणार आहे. हे पहा, मी कोबी असं बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी त्यामध्ये जो आपण मिरची आणि लसूणचा ठेचा केला होता तो टाकणार आहे. मिरची आणि लसूणचा ठेचा टाकतीये. त्यानंतर हळदी, पांढरे तीळ मी भरपूर वापरतीये आणि कोथिंबीर पण टाकणार आहोत आपण. आणि लास्टला मीठ. बेसन राहिलं होतं आपलं, बेसन टाकतीये. आता हे मी एकत्र करून घेते सगळं. याला हातानेच असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. पाणी लगेच घालायचं नाही, कारण कोबीलाही पाणी सुटतं. हे पहा, हे माझं मळून झालेलं आहे. मला अजिबात पाण्याची त्यामध्ये गरज भासली नाहीये, कारण कोबीला भरपूर सारं पाणी सुटलं होतं. इकडे गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलंय आणि त्यावरती चाळणी सुद्धा ठेवली आहे तेल लावून. आता मी हाताला तेल लावून घेते आणि अशा प्रकारे वड्या करून घेतली आहे. रोल करून घेते याच्या अशा प्रकारे. आणि ह्या अशा ठेवून द्यायच्यात त्याच्यावरती. हे पहा, अशा प्रकारे मी चाळणीमध्ये ह्या वड्या ठेवून घेतल्यात. आता मी ह्याला 15 ते 20 मिनिटं असंच उकडू देणार आहे झाकण ठेवून. हे पहा, आपल्या कोबीच्या वड्या मस्त झालेल्या आहेत. आता आपण ह्याला थंड करायला ठेवूया आणि नंतर चिरून मग तळूया. हे पहा, आपली वडी मस्तपैकी अशी थंड झालेली आहे. आता आपण ती चिरून घेऊया.
तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं. आता ते गरम झालंय, मी वड्या टाकून घेतेय. हे पहा, मस्त अशी कोबी वडी पण तळली गेलेली आहे. मस्त त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलाय. आपण ती काढून घेऊ आणि याचप्रमाणे दुसऱ्या पण तळून घेऊयात. हे पहा, तयार आहे मस्त अशी आपली कोबीची वडी. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. तुमचं प्रत्येक कमेंट, लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू.